पण कस्टमरसाठी सांगा, जो ग्राहक आहे, जो खातो, त्यानं किती किलोची कोंबडी खाल्ली पाहिजे आणि काय चव कोणती चांगली असते आणि त्याचं योग्य वय काय आहे? चव वजन जी काय? आहे ना, खऱ्या अर्थाने आता मी पण एवढ्या वर्षात चिकन खातो. चव आणि टेस्ट ही मसाल्याची असते. बरं. नुसती बॉईल करून कोंबडी खाल्ली तर तिला काही असं वेगळं हे नसतं. चव ही मसाल्याची असते. राईट. आणि साधारणतः 1-2 किलोच्या आसपासची कोंबडी जी नाही टेंडर म्हणता येईल तिला. परंतु आता काय आहे, शॉवरमा नावाचा एक प्रकार आहे, जो मुंबईमध्ये पुण्यामध्ये खूप चालला आहे. शवर्मा म्हणजे काय करतात, ते चिकनचं ब्रेस्ट फिलेट जे आहेत ना ते घेतात आणि ते एक तार असते त्या गजामध्ये टाकतात आणि कट करतात. बरोबर. तर त्यांना यील्ड जास्त मिळतं. 2.5 किलोची कोंबडी गेली तर तिच्यामध्ये समजा 74% मिळेल. 2 किलोची गेली तर 72%च मिळेल. मग ते मोठ्यातलं मोठं कोंबडी ते शॉवरमासाठी लागतात ना, कारण तो पीस कट करणं, ते टाकणं, त्याच्यावरती काय टाकून ते देत असतील. तर ते शॉवरमाचं एक वाढलं आहे. आणि लोक आता ना रोट्या भात वगैरे खात नाही. आता जी यंग जनरेशन आहे ना, म्हणजे नुसतं KFC मॅकडॉनल्ड नाही, आता इंडियन व्हर्जन असलेले बरेचसे चिकनच्या डिशेस आल्या. बरं. तुम्ही मटन वगैरे बघितलं तर 2-3च असेल. मटन काय मसाला, मटन करी वगैरे. पण चिकनमध्ये आता खूप जास्त डिशेस आहे. आणि सगळ्यात जास्त डिशेस माझ्यामध्ये मी ज्या खाल्ल्या असतील तर गुजरातमध्ये खाल्ल्या आहेत. बरं. अच्छा, की जे थोडंसं जे नाही, शाकाहारांचं गड समजलं जातो. नाही, असं नाही. मुस्लिम पॉप्युलेशन आहे. सुरत आहे, अहमदाबाद आहे, मोठ्या कॉटन टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, केमिकल इंडस्ट्री आहे. तिथले जे मजूर आहेत ते खातात आणि गुजरातचे लोक खातात. आता यांची पुढची जनरेशन जी आहे गुजरातची, आता US वगैरे बरेच लोक आहेत, जाऊन आलेले आहेत, शिकलेले आहेत. हे पोरं तिकडे गेल्यानंतर काय करतात, खातातच. त्याच्यामुळे आता गुजरातमध्ये चिकन खात नाहीत हा गैरसमज आहे. माझ्या टोटल प्रोडक्शनच्या 50%हून जास्त कोंबड्या गुजरातला विकल्या जातात. माझा मालेगाव, साक्री, नंदुरबार, इकडे कळवण, दिंडोरी, नाशिक हा बराचसा माल माझा गुजरातला जातो. आणि चिखली आहे, नवसारी आहे, माझ्या तिकडच्या वलसाड आहे, कोसंबा, सुरत आहे, ह्या ब्रँचेस सगळ्या गुजरातमध्ये सप्लाय करतो आम्ही. एक पोल्ट्री व्यवसायाबद्दल एक नेहमी घेतला जाणारा आक्षेप, तुम्ही म्हणता त्याला काय आम्ही उत्तर देत नाही, तर ते म्हणजे तुम्ही फार ते अँटीबायोटिक्स आणि फार ते त्याच्यामध्ये औषधं वापरतात आणि आणखीन काय स्टिरॉइड्स वापरतात, त्याच्यामुळं ते माणसांमध्ये येतात, माणसांना मग त्याचा त्रास होतो. आता ह्या आरोपाकडं व्हॉट्सअपने समजा, पण त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, आता वेगळा विषय आहे. स्टिरॉइडचा विषय घेतला. स्टिरॉइड हे इतके कॉस्टली आहेत की स्टिरॉइड देणं म्हणजे ते 4 आण्याची कोंबडी आणि जे 3 आण्याची कोंबडी 13 आण्याचा मसाला असं होईल ते. त्याच्यामुळे ते स्टिरॉइड वगैरेचा वापर तर काय होत नाही. अँटीबायोटिक ग्रोथ प्रमोटर जे आहेत जी ह्युमन कन्झम्पशनमध्ये वापरली जात नाही, असे काही अँटीबायोटिक पोल्ट्रीमध्ये वापरले जातात ट्रीटमेंटसाठी. तर आज तसा जर विचार केला ना, आपण जर रेशिड्यू लेवल काढल्या, भाजीपाल्यामध्ये स्प्रे होतो कीटकनाशकांचा, त्याशिवाय भाज्याच तयार होत नाही. बरोबर. कोणी जर म्हणत असेल की मी विदाऊट कीटकनाशक भाजी तयार केली, कोबी, फ्लावर, ढोबळी मिरची, ग्रीन हाऊसमधले, आज स्प्रे होतो आणि ते येते. परंतु आपल्याकडं कुठे त्याला रेग्युलेशन नाही. माझं तर मत आहे की ह्या सगळ्या फूडला जे आहे ना, फूड सेफ्टी, आज जपानचं जे लाईफ आहे, जपानमध्ये आज 87 वर्ष माणसाचं ॲव्हरेज लाईफ आहे. बरोबर. आणि मी म्हणजे भेटतात लोक, त्यांच्या गव्हर्नमेंटचं व्हिजन असं आहे की दरवर्षी 4 महिन्याने माणसाचं आयुष्य वाढवायचं आहे त्यांना. आज 110-115 वर्षाचे लोक आहेत आणि कदाचित 2050मध्ये त्यांच्याकडं 100 वर्ष एवढं माणसाचं सरासरी आयुर्मान असेल आणि काही लोक 120 वर्ष 25 वर्ष जगणार. हे कशामुळे आहे? एन्व्हायरमेंट आहे, पोल्युशन नाही कमी, आणि दुसरं म्हणजे न्यूट्रिशन. जपानमध्ये जर कोणी काही भेसळ केली ना तर त्याला सर्वात जास्त शिक्षा आहे, करूच शकत नाही. दुसरं काय, पॅट्रॉटिक लोक आहे. जपानीज पीपल आर पॅट्रॉटिक. ज्या अमेरिकेने त्यांच्यावरती बॉम्ब टाकून सगळं संपवलं होतं, त्या अमेरिकेच्या रस्त्यावर त्यांच्या 60% गाड्या आहेत आज, कारण पॅट्रॉटिझम. आणि डिसिप्लिन्ड आहेत, रस्त्यावर कोणी थुंकता दिसणार नाही. आपल्याकडे लोकांना सिविक सेन्स नाही, थुंकतात रस्त्यावरतीच, खेटून चालतात, मागणं धक्के मारतात बसमध्ये चढताना. तिथं व्हेरी डिसिप्लिन. गाडी चालवताना कमीत कमी पुढच्या गाडीचे टायर असले एवढं अंतर असतानाच गाडी चालवतील, कधी अपघात होणार नाही. आपल्याकडे गाड्यांमधून पिचकाऱ्या मारतात, म्हणजे व्हॉटेवर. तर जपानचं जे लाईफ आहे ना, तसं एक व्हिजनरी आपल्याकडे एक पाहिजे की हेल्थ केअरच्या बाबतीमध्ये. आणि फूडमध्ये सेफ्टी हा विषय आपल्याकडे कागदावरती आहे. सेफ फूड नाही आहे. आज कुठंतरी कुठलाही सर्वे केला तुमच्या लक्षात येईल की पेस्टिसायडल रेसिड्यू आहेत व्हेजिटेबल्समध्ये. त्याचबरोबर किचन बघितलं तर किचनमध्ये इकोलाई आहे, साल्मोनेला आहे, बरेचसे किचन साफ नाहीत. फूड रस्त्यावर जे काही व्हेंडर्स विकलं जातं त्याच्यावरती त्याच तेलामध्ये वडे घातले जातात. तर त्या सगळ्या पुढं हा आहे ना आजचे गौण प्रश्न आहे. बरोबर. ओके.
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.